स्वातंत्र्य, समता, बंधुता हा विचार देणारे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, संत तुकाराम, राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आणि यांच्यासारख्या सर्वच महामानवांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी विचारमंचावर उपस्थित असलेले लॉर्ड बुद्धा या चॅनेलचे डायरेक्टर आदरणीय सचिन मुन साहेब, आदरणीय घेवंदे साहेब, टी इंगळे साहेब, त्याचबरोबर गजेंद्र गवई साहेब आणि इतर सर्व मान्यवर आज या ठिकाणी की आजच्या स्थितीमध्ये ज्या पद्धतीनं इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडिया हे मीडियाचे जे दोन प्रकार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ सुरू केली त्यावेळेस केवळ प्रिंट मीडिया अस्तित्वात होता आणि त्यावेळची परिस्थिती म्हणजे ज्यावेळेस संपूर्ण मानवतावादाची चळवळ सुरू होती त्यावेळेस बाबासाहेबांनी मांडलेले प्रश्न हे देशद्रोही ठरवले जात होते। त्यामुळे प्रामुख्यानं बाबासाहेबांना याची जाणीव झालेली होती की आपला स्वतंत्र विचार मांडणारं आपलं हक्काचं विचारपीठ असलं पाहिजे। त्या भावनेतून 31 जानेवारी 1920ला जे मूकनायक नावाचं प्राक्षिक सुरू केलं। खरं म्हणजे मूकनायक म्हणजे लीडर ऑफ व्हॉइसलेस, ज्या कोणालाही या जगामध्ये आवाज नाही। कारण की आपल्याला माहिती आहे की आपला आवाज हा हजारो वर्षापासून दाबलेला होता, आपला आवाज बंद केलेला होता। त्यासाठी मूकनायक हे पाक्षिक त्या ठिकाणी सुरू केलेलं होतं। आणि खरं म्हणजे या पाक्षिकामध्ये जे काही ब्रीदवाक्य होतं ते फार महत्त्वाचं होतं। संत तुकाराम महाराजांचा जो काही अभंग होता त्यामध्ये काय करू आता करून धरून या बीड, निशंक हे तोंड वाजविले, नवे जगी कुणी मुक्यांचा जाणं, सार्थक लाजून नवे हित, हे ब्रीदवाक्य वापरून मूकनायक हे पाक्षिक सुरू होतं। त्यामागे फार असा व्यापक विचार होता। त्यानंतर सुरू झालेलं बहिष्कृत भारत असेल 1927चं, त्यानंतर जनता असेल आणि 1956ला धर्मांतराची चळवळ झाल्यानंतर सुरू झालेलं प्रबुद्ध भारत, हा जर आपण पूर्ण वर्तमानपत्राचा जर प्रवास पाहिला बाबासाहेबांचा, तर आपल्याला ज्याप्रमाणे माहीत आहे की बाबासाहेब एक अर्थशास्त्रज्ञ होते, इकॉनॉमिस्ट होते, हायड्रॉलॉजिस्ट होते, त्यानंतर ॲग्रोनॉमिस्ट होते, याबरोबरच ते उत्तम पत्रकार देखील होते। बाबासाहेबांनी जे काही विचार मांडलेले होते ते केवळ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून नये, तर त्यांनी मांडलेले विचार हे पूर्णपणे मी तर म्हणेन की ते आधुनिक भारताचे शिल्पकार होते। त्या अँगलनं त्यांनी संपूर्ण विचार त्या ठिकाणी मांडलेले होते। आणि बाबासाहेबांनी जे काही वर्तमानपत्र होतं हे एक समाज शिक्षणाचं माध्यम मानलेलं होतं। त्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये मला तरी वाटतं की लॉर्ड बुद्ध हे एकमेव असं चॅनेल असेल की जे तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन देशभरमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही मून साहेबाचा संघर्ष फार जवळून बघितलेला आहे की जसं इंगळे साहेबांनी सांगितलं की मध्यंतरी खंड पडलेला होता। तर याला कारणं वेगवेगळे आहेत, कारण की आजचं जग हे पूर्णपणे भांडवलदारांचं आहे। भांडवलदारांचं हित असणाऱ्या चॅनेलला, वर्तमानपत्रालाच आज मदत होते, जाहिरातीची मदत होते आणि सगळ्याच पद्धतीची होते। आपला विचार हा प्रवाहाच्या विरुद्ध आहे। त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की लॉर्ड बुद्ध चॅनेल हे प्रत्येक घरापर्यंत कसं पोहोचेल। कारण की मी स्वतः अनुभव घेतलेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सत्यशोधक चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळीस लॉर्ड बुद्ध चॅनेलची फार मदत झालेली होती। त्यामुळे आपली ही सगळ्यांची जबाबदारी आहे की हे चॅनल आपलं आहे, त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत कशा पद्धतीने पोहोचेल हीच खऱ्या अर्थानं आजच्या या जयंतीच्या निमित्तानं या महामानवांना आदरांजली ठरेल। आजच्या या प्रसंगी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे, आयोजकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद।